हे कशासाठी केलं जातं? ही लक्ष्मी शांत यश रान पिकाव. पिकावणं आपण वर्षभर ह्याच्यातलं धानातलं खातो. मग ती लक्ष्मीला आपण तिला निवडणार, तिला दान करायचं लक्ष्मीला रानात त्या. हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या मेन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज होती वेळामुशीचा हा ब्लॉग आहे. एडिट करून ठेवलाय पण व्हॉइस ओव्हर करायचा राहून गेलास. आता आवाजावरून कळत असेल तुम्हाला माझं कसं आहे ते. तर असं तर मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे नैवेद्य दाखवायला गेलो. तर मुलांना शाळेला सुट्टी नव्हती, त्यामुळे मुलं नव्हती घरी आणि नैवेद्य वगैरे दाखवला. शेतात मारावा वगैरे त्याची पूजा वगैरे केली. तर ती पूजा कशासाठी केली हे अगोदरच तुम्हाला दिसलंच असेल व्हिडिओमध्ये आणि सांगितलंही. त्यानंतर तिथं शेजारीच आमचं जुनं घर आहे, त्या घरालाही हळदी कुंकू वगैरे वाहिलं, नैवेद्य दाखवला आणि नंतर घरी आलो. तर घरी आमचे मित्र आले होते, त्यांनाही जेवण वगैरे वाढलं. नंतर मल्हारला झोपी घातलं होतं आणि नंतर आम्हीही जेवण केलं. तर हा वेळामुशीचा दिवस आमचा असा गेला. जर मुलं घरी असली तर आम्ही शेतातच जाऊन तिथंच मंदिरासमोर जेवण वगैरे करतो. तर तुम्ही वेळामुशीचा दिवस कसा साजरा केला हे मला नक्की सांगा. तर थोडासा लेट झाला ब्लॉगला, त्याबद्दल सॉरी आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत